बरं का मुलांनो, उद्या आपण मराठी साहित्याचे प्रकार व माहिती याविषयी चर्चा करणार आहोत. सर्वांनी त्याची माहिती मिळून तयारी करून या. समजलं का? ठीक आहे, आता शाळा सुटली, तुम्ही घरी जाऊ शकता. Fourth B, sit down. Nobody will stand. Sit down. शिवाजी महाराज. आई 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 कुठे आहेस तू? निशा, आलीस बाळा तू? कसा गेला आजचा दिवस? मी खूप नाराज आहे. काय ग, काय झालं? एवढं लागलं का तुला? आज आमच्या बाईंनी मराठी भाषेचे साहित्याचे प्रकार याविषयी माहिती मिळवायला सांगितले आहे, पण मला त्याविषयी काही माहितीच नाहीये, तर मी काय बोलू तिथे, सांग बरं. अगं घाबरू नकोस, आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे. माझी ही चिमुकली तशी तर अभ्यासात खूप हुशार आहे, पण मराठी साहित्य म्हणजे काय हे तिला माहीतच नाही. तिला असं वाटतं की साहित्य म्हणजे कंपासाचे साहित्य, स्वयंपाकघराचे साहित्य, चमचा, कढई, ताट, वाटी. पण मराठी भाषेचं साहित्य हा भाषेचा प्रकार आहे. भाषेत जी विविधता आहे ती भाषेचा प्रकार म्हणून ओळखले जातात. निशाला आज मराठी भाषेची ओळख करून द्यायलाच हवे. निशा, ए निशा, बघ तुला भेटायला कोण आलंय. तुम्ही सर्व कोण आहात? मी ओळखले नाही तुम्हाला. अगं, मी आहे मराठी भाषा आणि हे माझे साहित्य. अय्या, खरंच? हो, आज मी स्वतः तुला माझ्या साहित्याची ओळख करून द्यायला आली आहे. मानवी मनातले विचार, भावना आणि समाजातली घटना जेव्हा शब्दात मांडले जातात तेव्हा साहित्याची निर्मिती होते. साहित्य म्हणजे मराठी भाषेत निर्माण झालेले मौखिक आणि लिखित स्वरूपातील समृद्ध लेखन, ज्यामध्ये कविता, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र, लघुकथा, अभंग, पोवाडा, भारुड व असे अनेक प्रकार असतात. मराठी साहित्याची पाया संत परंपरेने रचला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यासारखे संतांनी अभंग, पोळा व कीर्तनाचे माध्यमातून समाजाला नैतिकतेची आणि भक्तीची शिकवण दिली. आता बाकीची माहिती तू साहित्याच्या तोंडानूच ऐक. मी आहे कथा. तू तर मला लहानपणापासूनच ओळखतेस की काय? मी तुम्हाला कशी ओळखू शकते? कथा म्हणजे गोष्ट. आजीने, आईने सांगितलेली गोष्ट ऐकली नाहीस का? हो, ती गोष्ट म्हणजेच कथा का? हो, कथामध्ये एखादी घटना, अनुभव किंवा संदेश दिला जातो. कथामधून चांगले वाईट यातले फरक समजतो. पु ल देशपांडे, वि स खांडेकर हे कथा लेखक प्रसिद्ध आहेत. समजलं का? हो हो, समजलं. मी आहे कविता म्हणजेच काव्य. अनेक कवींनी खूप सुंदर सुंदर कविता लिहिल्या. हो, मला कविता गायला व त्यावर नाचायलाही खूप आवडतं. कविता गाताना मला खूप आनंद होतो. चिमणीने लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वा, तुला रोज घालेल पाणी, तुझ्यासाठी गाईल गाणी, गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील, फुलतील फुलं छान छान, हसत राहील पानन पान. कविता म्हणजे भावनांची सुंदर व लयबद्ध मांडणी. कविता वाचताना आनंद, दुःख, प्रेम, देशभक्ती अशा भावना जागृत होतात. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, कुसुमाग्रज, बालकवी हे प्रसिद्ध कवी.
मी आहे नाटक. नाटक हे रंगमंचावर सादर करण्यासाठी लिहिलेले साहित्य असतात. संवाद, अभिनय व प्रसंग यांचे त्यात समावेश असतात. नाटकामुळे मनोरंजन बरोबर संदेशही मिळतात. काय ग, काय झाला हसायला? काही नाही. माझे आई बाबा मला नेहमी म्हणतात की मी खूप नाटकी आहे. मला काय हवं असेल तर मी खूप नाटक करते, म्हणून मला हसायला आलं. सामाजिक नाटक, ऐतिहासिक नाटक, पौराणिक नाटक, विनोदी नाटक, संगीत नाटक, लघुनाट्ये असे अनेक प्रकार आहेत. मी आहे कादंबरी. कादंबरी ही मोठ्या आकाराची साहित्यकृती असते. त्यात अनेक पात्र, घटना व प्रसंग असतात. समाज जीवनाचे वास्तव चित्रण कादंबरीत आढळते. येतातील छावा, श्यामची आई, मुसाफिर यांसारखे अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. समजलं का? हो समजलं. मी आहे प्रवास वर्णन. प्रवास वर्णन लेखकाने केलेल्या प्रवासाचा अनुभव करणारे साहित्य म्हणजे प्रवास वर्णन. त्यातून नवीन ठिकाणाची माहिती मिळते. जसे जावे त्यांच्या देशात, पु ल देशपांडे रावण देशी फिरताना, पु ल देशपांडे युरोपच्या वाट्यावर, नशी फडके हिमालयाच्या कुशीत, दुर्गा भगत असे अनेक प्रवास वर्णन आहेत. अरे वा, मराठी साहित्य इतके मजेशीर आहे हे मला आज कळलं. मराठी भाषा एवढी मोठी आहे, मला तर खूप नवल वाटतं. मी आहे निबंध. एखाद्या विषयावर सविस्तर मांडलेले लेखन म्हणजे निबंध. निबंधामुळे विचारशक्ती वाढते, ज्यामध्ये वर्णनात्मक निबंध, विचारात्मक निबंध, आत्मचरित्रात्मक निबंध असे अनेक प्रकार असतात. समजलं का? हो समजलं. ही सर्व माहिती ऐकून मला खूप आनंद झाला आहे आणि आनंद तुम्हा सर्वांना वाटणार आहे. अशी ही माझी साहित्य संपदा. मराठी साहित्य हा आपला अमूल्य वारसा आहे. ते केवळ मनोरंजनाचे साधन नसून ज्ञान, संस्कृती आणि भाषेचा आत्मा आहे. भाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. मराठी भाषा जपूया, मराठी साहित्य वाचूया आणि मराठीचा अभिमान बाळगूया. जय महाराष्ट्र. धन्यवाद.